निशिकांत दुबे भाजपचे खासदार आहे असं राऊतांनी म्हटलंय। भाजपच्या एकाही नेत्यानं तीव्र शब्दात विरोध केला नाही। नाराजी वगैरे काय व्यक्त करता असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे भाजपच्या एकाही नेत्यानं तीव्र शब्दात विरोध केला नाही असं यावेळी खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। नाराजी वगैरे काय व्यक्त करता असंही राऊतांनी यावेळी निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून विधान केलेलं आहे। दुबे हा भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे आणि या दुबेचा तीव्र शब्दात निषेध भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं केल्याचं मला दिसत नाही। नाराजी वगैरे कशी व्यक्त करताय? हा, शेंबूड पुसल्यासारखा एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतोय, महाराष्ट्राला आव्हान देतोय, मराठी माणसाला पटकून पटकून मारण्याची भाषा करतोय आणि हे शेंदाड शिपाई राज्यकर्ते भाजपचे आणि ते कोणते मिंदे गटाचे लाचार ते मान खाली घालून बसले आहेत। त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे फक्त त्या निशिकांत दुबेला नसून हे आव्हान त्याने महाराष्ट्राकडे, मुंबईकडे वक्रदृष्टी न पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान असं मी मानतो। चुकले ना ते, आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत। आशिष शेलार साहेबांनी हाऊस मध्ये बोललेले आहेत, कोणी दुबेंचं समर्थन करत नाहीये। पण ती जी मीरा रोड मध्ये घेणारी जी सभा आहे ती थोडी नयानगर मध्ये घ्यायला पाहिजे होती। मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही। मग पहिल्या नयानगरच्या त्या सगळ्या जे काय गोल टोपी दाढीवाला, माझ्याकडे व्हिडिओ आलेत, डायरेक्ट धमकी देतात, नहीं बोलेगा मराठी जो करने का करो, हम भी हात उठाएगा। मग या गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत त्यांना द्या ना, जरा त्यांना मराठी शिकवा।